नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 2 तारखेपासून ते पुढच्या 15 ते 20 दिवस राज्यातल्या वातावरणाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। उद्या 2 तारखेला दिवसभर वातावरण हे ढगाळलेलं हलक्या सरीचं तर दुपारनंतर पावसाचं राहणार आहे। उद्या फवारणीसाठी पाहिजे अशी संधी मिळणार नाही। ज्यांना रिस्क घ्यायची असेल त्यांनी घेऊ शकता, पण उद्या सकाळपासून असं वातावरणामध्ये ढगाळलेलापणा आणि शितोड्यांचा वर्षाव हा मराठवाड्यामध्ये, जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, हिंगोलीमध्ये, वाशिममध्ये, त्याचबरोबर चंद्रपूर, गोंदियामध्ये 2 सप्टेंबरला हा पाऊस हलका मध्यम सटकाऱ्यामागे सटकारे अशा पद्धतीने ऍक्टिव्ह असणार आहे। पण उद्यापासून सूर्यदर्शन हे फारसं चांगल्या पद्धतीचं आपल्याला आता 2-3 दिवस मिळाले हे अशा प्रकारे नाहीये। त्यामुळे पावसाची जी काही क्रेज आहे ती पुढच्या काळामध्ये ही वाढणार आहे। या संदर्भात रील्स दिले, आपण व्हिडिओ पण दिलेला आहे। परतीच्या मान्सून संदर्भात देखील आपण व्हिडिओ दिलेला आहे। आज सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या उद्याचा म्हणजे 2 सप्टेंबरचा आढावा पाहूयात आणि आपल्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात। उद्या सकाळपासूनच नाशिकसह मुंबई, कोकण किनारपट्टी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातलं वातावरण हे प्रचंड ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे। वाऱ्याचा जोर ह्या भागामध्ये थोडा अधिक असल्यामुळे पण ढगांची गर्दी सुद्धा त्या पद्धतीने जास्त आहे। त्यामुळे पुणे सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर सारख्या ठिकाणी काही ठिकाणी हलका मध्यम, एखाद 2 ठिकाणी मोठा सटकारा हे आपल्याला पाहायला मिळू शकतो। पण मराठवाड्याची कंडिशन थोडी जास्त आहे। मराठवाड्यामध्ये दुपारनंतर म्हणजे 2-2:30 वाजता काही ठिकाणी तर 4-5 वाजता अनेक ठिकाणी जोरदार सटकारे पाहायला मिळणार आहेत। असा धुवाधार, वाहणी, वड्याला पाणी असा परिस्थिती सध्या तरी त्या दिवसभरामध्ये दिसत नाही, पण रात्रीच्या वेळेला, दिवस मावळत्याच्या वेळेला मोठे सटकारे आपल्या यामध्ये पाहायला मिळतात। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय। तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। उद्या 2 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगाखेड परभणीमध्ये आले, त्या भागात सुद्धा आहे। पण गंगापूर परिसरामध्ये सुद्धा, देऊळगावच्या जाफराबाद या भागामध्ये सुद्धा पावसाची रेलचेल वाढणार आहे। देऊळगावच्या बोदवड या पश्चिम भागामध्ये, मौताळा परिसरामध्ये देखील पावसाचा जोर हा उद्या वाढणार आहे। एकंदरीत चित्र जर पाहिलं तर जळगावमध्ये सुद्धा उद्यापासून वातावरणामध्ये पावसाची सुरुवात ही होणार आहे। 4 ते 5 वाजतील तर काही ठिकाणी संध्याकाळचे 9-10 वाजतील असा अंदाज आहे। नागपूर, चंद्रपूर, गोंदिया सध्या जर आपण पाहिलंय या भागामध्ये आता सध्याच्या घडीला पाऊस चालू आहे। परत रात्रीच्या वेळेला यांना काही ठिकाणी गर्जनेचा पाऊस पाहायला मिळेल। अहिल्यानगर परिसरात सुद्धा बारीक सटकारे, मध्यम सटकारे दुपारच्या वेळेला आपल्याला 4-5च्या दरम्यान पाहायला मिळेल। ते उद्या सुद्धा तशा पद्धतीचे ऍक्टिव्ह आहे, म्हणजे 2 तारखेला ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आता एकंदरीत आपण विभागानुसार जर बघितलं म्हणजे बघणाऱ्यालाही सोपं जाईल आणि ऐकणाऱ्यालाही सोपं जाईल। तर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये उद्या दिवसभर वातावरण हे पावसाचं असणार आहे। फक्त सुरुवात काही ठिकाणी बुरबुरीने करेल दुपारपर्यंत आणि 3 वाजेपर्यंत मध्यम पावसाने करेल, काही ठिकाणी सटकार देखील पाहायला मिळेल। आणि दिवस मावळता काही ठिकाणी चांदणभरी, मध्यम, हलका अशा स्वरूपाचा आहे। यामध्ये वातावरण हे प्रचंड प्रमाणाचं गरमीचं नसल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी इथे पाहायला मिळणार नाहीये। तर मिळालीच तर 1-2 ठिकाणी ती आपल्याला पाहायला मिळू शकते चांदणभरी, कारण की आता पहिलेच ओलं झाले तर त्याला थोडा जरी पडला तरी वाहणी वाटणारच आपल्याला तो। सेम कंडिशन अहिल्यानगरच्या पश्चिम आणि दक्षिण, उत्तर ह्या भागांच्या आहे, पूर्व या भागांच्या आहे। पश्चिमेकडे कमीच राहील पण सटकारे बिटकारे आहेत। सेम कंडिशन दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांची आहे, त्यामध्ये हलका ते मध्यम सांगली, सोलापूर वगैरे भागांचा, पुण्याचा समावेश आहे। पुण्याला समाधानकारक पाऊस यावेळी सुद्धा होणार नाहीये, याची नोंद घ्यायची आहे। सांगितलंय त्या पद्धतीने तुमच्या भागात एक स्पेशली रील सुद्धा बनवतो कधी मोठा पाऊस आहे। तर मग विदर्भाचं बघा, विदर्भामध्ये आता पाहायला आपण सध्या पावसाचं वातावरण काही ठिकाणी झालेलं आहे। या भागातली परिस्थिती सुद्धा मोठी पावसाची राहणार आहे विदर्भामध्ये। तर यामध्ये बघा, विदर्भामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत मोठा पाऊस कुठे कुठे होऊ शकतो, सर्वदूर नाहीये पण बऱ्याच ठिकाणी आहे। अमरावती जिल्हा दक्षिणेकडील भाग, वर्धा जिल्हा पश्चिमेकडील भाग, त्यानंतर रायगाव, सिंधी परिसर, पुसद काही भाग, यवतमाळ पूर्वेकडील बराचसा भाग,
नांदेडचा किनवट आणि यवतमाळच्या लगतचे उमरेड परिसर जे काय आहे या भागांचा समावेश आहे. डिग्रज सुद्धा काही ठिकाणी बरा पाऊस होण्याचे चान्सेस आहे. तर एकंदरीत संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ फटका येथे जोरदार पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता दत्ता रेगे सर, तुम्ही थोडे उशीर आलेत. आपल्या लाईव्हची वेळ 7 वाजता 8 वाजता ह्या टायमिंग मध्ये असते. थोडंसं फॉलो करून ठेवा, नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल. ठीक आहे. मग आता खानदेशचं बघा, खानदेशची काय परिस्थिती आहे. खानदेशमध्ये आपण सांगितले त्यांना 4 ते 8 या दरम्यान 6 दरम्यान पाऊस मोठा होणार आहे. पण खानदेशमध्ये मोठ्या पाऊस होणारे जिल्हे जे होते वारंवार सोडले जाणारे ते म्हणजे नंदुरबार आणि धुळ्याचा काही बहुतांश भाग. ते ह्या भागांना या भागा इतकी बरोबरी करणार आहे. जिथं तुम्हाला आता वाटतंय आमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी असा पडलाय, तोच पाऊस तुमच्याकडे पडणार आहे. पण नंदुरबारमध्ये थोडा जास्त पाणी ह्यावेळेस असणार आहे. पण तारीख काय सांगितली, 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरच्या ह्या 3 दिवसामध्ये ते कोणत्याही क्षणी होईल. कारण की एकदा घ्यायला सुरुवात केली की लगेच तुम्ही म्हणतात 5 तारीख आज झाली पण आम्हाला थेंबही नाही पडला. त्यासाठी तुम्हाला मी 6 तारीख सांगितली. या 3 दिवस तुम्हाला शांत राहायचे. 7व्या दिवशी मला कमेंट करायची. नक्कीच वर्धेला सुद्धा हिंगेसर चालू आहे. पुढचे 4-5 दिवस आता तुमची परेशानी जास्तच आहे. नाशिक क्षेत्राचं बघायचं झालं तर नाशिकमध्ये गुरुवार नंतर वातावरण हे डेव्हलप होणार आहे. आताही सध्या तिथे वातावरण फटकारण्याचं काही ठिकाणी जोरदार पावसाचं हे राहणार आहे. जळगावला बुधवारी सुद्धा पाऊस आहे. म्हणजे एकंदरीत 3 तारखेला विदर्भात तर रोज आता मराठवाडा आणि विदर्भ रोज 4-5 दिवस आता पाणी असणार आहे. फक्त 3 तारखेला थोडासा कमी झाल्यासारखं वाटेल तुम्हाला, कारण की तो खानदेश आणि मुंबई कोकण किनारपट्टीकडे जोर दाखवणार आहे उत्तरेकडील भागांमध्ये. त्यामुळे तुम्हाला मराठवाड्याकरांना थोडासा 3 तारखेला कमी वाटेल. पण त्याही टायमिंगला तो पाऊस भाग बदलत असणार आहे. खानदेशला दादा केची कमेंट आहे, तिनं उत्तर देऊ द्या. आता हे समजून घ्या, पाऊस उद्या पुन्हा वाढतोय, आज देखील वाढला आहे आपल्या भागामध्ये. मध्यम का होईना, जोरदार का होईना, आभाळामध्ये बदल झालाय. ह्यो 7 ते 8 तारखेपर्यंत बदल चालणार आहे. परत 4 दिवस आता जसे मिळाले होते आपल्याला तसे मिळणार आहेत. पुन्हा 11 तारखेपासून पुन्हा जोर वाढणार आहे. तो जवळपास 13 तारखेपासून चांगला वाढेल आणि तो 16-17 पर्यंत चालणार आहे. एकंदरीत सप्टेंबर महिना जो आहे संपूर्ण विभागाला हा मध्यम ते जोरदार पावसाचा असणार आहे. वसमतला शिवाजी कदम सर रात्रीही पडणार आहे, आताही पडून गेलाय काही ठिकाणी. उद्याही आहे. 4-5 दिवस तुम्हाला आता रोज पाऊस आहे. एखाद दिवस थोडा कमी अधिक पडेल, पण 4 दिवस तरी तुम्हाला रोज पाऊस अजून आहे. 6-7 तारखेपर्यंत पावसाची राहणार आहे. जालना सुद्धा सेम कंडिशन. मलकापूरला उद्या जोर जरासा वाढणार आहे. मलकापूर उद्याची तारीख आहे 2, 3 अशा 2, 3, 4 तारखेपर्यंत चांगला पाऊस तुम्हाला. 6 पर्यंत तुमची परिस्थिती पावसाची राहील. शिरूर कासार कधी पाऊस चांगला असेल तर उद्या आणि परवा बऱ्यापैकी शितोडे पडतील. शितोडे म्हणतोय, चांगला वाहणी पाऊस अशी अपेक्षा तुम्हाला देत नाहीये. कारण की तुमच्यासाठी अजूनही रिअल सांगायचं म्हटलं 10 दिवस व्यवस्थित पाऊस हा मॉडेलनुसार पाहायला मिळत नाहीये. हा मग थोडा बदल आहे का, तर त्या बद्दलही बोलतो. तर पुणे शहराच्या शेतकऱ्यांनी समजून घ्या ना. तर तुमच्या भागाची जी काही परिस्थिती आहे, पुण्याची वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि वाऱ्याच्या वेगामुळे आपल्या भागामध्ये पावसाचा जो काही जोर आहे तो मध्यम झालेला आहे. कुठे हलका सरी तर मध्यम सरी येतात. पण पुण्याची जर आपण पश्चिमेकडील बाजू बघितली, पुण्याचे 2 प्रकार पडतात. पश्चिमेकडील बाजू जर बघितली आपण तर पश्चिमेकडील बाजूंना म्हणजे घाटमाथा असेल, डोंगराळ परिसर असेल, सह्याद्री पर्वत रांगा असतील, या भागामध्ये गुरुत्विक शक्तीमुळे चांगल्या पद्धतीचा पाऊस त्या भागामध्ये पडतो आहे. पुसदचं सुद्धा रोज तुम्हाला 5 ते 6 दिवस लगातार पाऊस आहे. एकंदरीत चित्र जर पाहिले, 1-2 खेडे सोडणं, 10-12 गाव सोडणं ही परिस्थिती पाहायला मिळेल. पण रोज वातावरण हे पावसाळी तुमच्या भागामध्ये 6 सप्टेंबर पर्यंत नक्की राहणार आहे. मेकरला थोडा पाऊस चालू आहे. धन्यवाद. तुमच्याकडे अजून सुद्धा मोठ्या पावसाळी दिवस येणार आहेत 15-16च्या पिरियडमध्ये. अजून तरी 10 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातला पाऊस जात नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा ज्यांना कोणाला पाऊस कमी असेल. अंबड विभाग, घनसावंगी पश्चिम भाग, त्यामध्ये गोलापांगरी सर्कल, रोहिलागड सर्कल, त्यानंतर पैठण, गंगापूर आणि वैजापूरकरांना विशेष सूचना देतोय की आपल्या भागाची परिस्थिती सुद्धा परतीच्या पावसामध्ये धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे एकंदरीत चित्र तुम्ही ओल्या दुष्काळाकडे सुद्धा सरकण्याची परिस्थिती तुम्हाला ह्या महिन्यात पाहायला मिळू शकते. पण जे काही पाणी तुम्हाला कमी आहे त्या पाण्यावरती चिंता करू नका. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.